दंडोत प्रणाम स्थान दर्शनासाठी आपण आज श्री क्षेत्र सोनई या ठिकाणी चाललेलो आहे, जिथे प्रवरा संगम आहे। या गोदावरीच्या ठिकाणी मी आलोय आणि इथून हा परिसर आपल्याला दाखवत आहे। जेव्हा जेव्हा मी गोदावरीच्या परिसरातून ये जा करत असतो, तेव्हा तेव्हा स्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली ही भूमी मी पाहत असतो। स्वामींनी भक्तजनांना अहेरमल गडावरूनच गंगा तीराचे महत्व सांगितलेले आहे। साधना आचरण्यासाठी अत्यंत महत्वाचा हा प्रदेश, म्हणून मी आपल्यालाही देखील हा गंगा तीराचा परिसर दाखवत आहे। स्थान दर्शन या सत्रामध्ये आज आपण श्री क्षेत्र सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर येथील स्थान पोथी अनुक्रमांक 43 मधील स्थान वंदन करत आहोत। सोनई हे गाव अहमदनगर संभाजीनगरच्या मार्गावर घोडेगाव हे गाव आहे। घोडेगाव ते राहुरी मार्गावर सोनई हे गाव आहे। राहुरीहून सोनई 23 किलोमीटर अंतरावर आहे। वांबुरीहून 18 किलोमीटर अंतरावर आहे। नेवाशाहून 23 किलोमीटर अंतरावर आहे आणि शनी शिंगणापूरवरून 5 किलोमीटर अंतरावर सोनई हे गाव आहे। स्थानांची माहिती। 1. वस्ती स्थान। हे स्थान सोनई गावच्या पश्चिम विभागी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 व 5 केंद्राजवळ वनदेवाच्या म्हणजेच त्रिमुखी महादेव मंदिराच्या चौकात आहे। चौक नमस्कारी आहे। दंडवत प्रणाम। मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाव पंथ स्थान दर्शन या सदरामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज श्री क्षेत्र सोनई, जिल्हा अहमदनगर येथील त्रिलिंगी जे हेमाडपंथी महादेव मंदिर आहे, येथील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांचं जे वस्ती स्थान आहे ते आपण वंदन करण्यासाठी आलेलो आहोत। या स्थानाची लीळा। सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आपल्या परिभ्रमणाच्या पूर्वार्ध काळात वांबुरीहून सोनईला आले। त्यांना प्रथम या चौकात आसन झाले। बाईसांनी त्यांचे श्रीचरण प्रक्षालन केले। पूजा अवसर झाला, आरोगणा झाली, गुळळा झाला व येथेच एक रात्र मुक्काम झाला। पूर्वार्ध लीळा 369 स्थानपोथी। दुसऱ्या दिवशी सर्वज्ञ येथून कानडगावला गेले। येथील अनुपलब्ध स्थान, देवळाच्या वायव्येचे परिसर स्थान। सोनईची एकूण स्थाने 2।
आणि अशा पद्धतीने इथे स्टेप केलेले आहेत. दंडोत प्रणाम दादा. दंडोत प्रणाम. काय नाव आपलं? सुनील गोपीनाथ बेलेकर. बेलेकर. बर बर बर. आपण कधीपासून इथं येतात? आम्ही पहिल्यापासून जसं देवाचं स्थापन इथं झाली नाही, देवाची स्थापन जशी इथं झाली तसं इथं येतो. प्रणाम. आज श्री क्षेत्र सोनई येथील त्रिलिंगी महादेव मंदिरातील जे काही स्थान आहे या ठिकाणी मी आलेलो आहे. सर्व सद्भक्तांनो, जवळपास 2.5 वर्षापूर्वी मीही या सोनईच्या स्थानावरती आलेलो होतो. त्याचाही व्हिडिओ बनवलेला होता, पण मागच्या व्हिडिओमध्ये मागच्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ असल्यामुळे तो चॅनल डिलीट झालाय आणि पुन्हा आपल्याला या स्थानाचं नव्याने दर्शन घडून देण्यासाठी माझा छोटासा प्रयत्न आहे. या ठिकाणी बेलेकर परिवार भेटले. त्याने हेही सांगितलं आपलं स्थान जे आहे ते इथं मध्ये या ठिकाणी हे चौकात होतं, पण गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार आपलं थोडंसं या साईडला घेतलेलं आहे आणि यांचंही सेवा कार्य या ठिकाणी चालू आहे. मी इथल्या गावकऱ्यांचं खूप अभिनंदन व्यक्त करतो. त्यांनी या ठिकाणी आपल्याला स्थानासाठी तरी जागा दिलेली आहे. बरेच ठिकाणी जी आहे आपले महादेवाच्या मंदिरामध्ये स्थान असेच आहे, पण तिथं असा ओटा वगैरे क्वचितच बांधलेला आहे. तर ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला इथं ओटा बांधलेला आहे आणि असं दुर्मिळातले दुर्मिळ स्थानवंदन आपण करत असतो. सर्व सद्भक्तांनो, मागचा चॅनल जरी डिलीट झाला तरी परमेश्वराच्या कृपेने पुन्हा मी नवीन ऊर्जा घेऊन महाराष्ट्रातील सर्व स्थान दाखवण्याचा माझा पुन्हा छोटासा प्रयत्न चालू केलेला आहे. आजचा जो काही व्हिडिओ आहे आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब जरूर करा. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धन्यवाद. हे पुरातन त्रिलिंगी जे महादेवचं पुरातन मंदिर आहे हेमाडपंथी,
ते आपण पाहूया. हे मोठे मोठे खांब आपल्याला दिसत आहे आणि त्रिलिंगी जे काही महादेव मंदिर आहे ते आपण सध्या पाहत आहोत आणि अतिशय पुरातन हे काम आपल्याला दिसत आहे. मी या ठिकाणी स्थान वंदन केलंय, थोडंसं स्मरण केलंय, थोडं शांत राहिलो आणि आता पुढच्या स्थानाला आपल्याला जायचं आहे. दंडवत प्रणाम. मागे जिल्हा परिषदेची ही एक शाळा आहे.